नमस्कार. आज आपण मुलांक नंबर 9 विषयी माहिती घेणार आहोत. आत्तापर्यंत आपण मुलांक नंबर 1 पासून तर मुलांक नंबर 8 पर्यंतची माहिती घेतलेली आहे. आजचा व्हिडिओ मुलांक नंबर 9 वर आहे. तर मुलांक नंबर 9 म्हणजेच कोणत्याही महिन्याची 9 तारीख, 18 तारीख किंवा 27 तारखेचा जर तुमचा जन्म असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुलांक नंबर 9 वाल्या व्यक्तीचं व्यक्तित्व, त्याचं स्वभाव वैशिष्ट्य, त्याचे लकी नंबर, लकी कलर कोणते, तसेच या लोकांनी कोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर केलं पाहिजे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. तर जर कोणत्या महिन्याची 9, 18, 27 या तारखांचा जर विचार केला तर या कॉम्बिनेशनमध्ये 9 तारीख आणि 27 तारीख जरा बेस्ट ऑप्शन आहे आणि 18 तारीख थोडासा कार्मिक नंबर आहे. याच्यामध्ये 1 आणि 8चं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे सूर्य आणि शनीचं कॉम्बिनेशन आहे. तर याच्यावरून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जनरली 18 तारखेचा ज्या व्यक्तीचा जन्म आहे त्याचा आपल्या वडिलांबरोबर थोडंसं पटत नाही किंवा या लोकांनी वडिलांपासून थोडंसं दूर गेल्यावर यांची प्रगती होऊ शकते. हे कार्मिक डेप्टवाला नंबर आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला थोडी करावी लागेल जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला बेनिफिट मिळू शकतो. किंवा असं होतं की जनरली वडिलांचं सुख या लोकांना कमी मिळतं असं. त्याच्यानंतर 9 नंबर पण एक खास वैशिष्ट्य आहे या नंबरचं. ते कसं आहे बघा, आपण 9 ग्रह बोलतो ज्योतिषमध्ये, अंकशास्त्रात 9 अंक बोलतो, म्हणजे 9 याला काहीतरी वेगळंच महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात पण आणि अंकशास्त्रात पण. तसंच 27 नक्षत्र ज्योतिषशास्त्रात जर खोल स्टडी करायचं झालं तर नक्षत्रांचा अभ्यास केला जातो. तर नक्षत्रांमध्ये काय होतं, 27 नक्षत्र येतात. तर 27ची जरी टोटल केली 2 आणि 7 तरी ती 9 वर येते. त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल, तुम्ही जपमाळ बघितली असेल तर जपमाळेत मणी किती असतात, 108 मणी असतात. तर 108 मणी म्हणजेच 1 + 0 + 8 केलं तर याची टोटल 9 वर येते. एक राशी आहे, त्या राशीमध्ये नक्षत्र किती येतात तर 2.25 नक्षत्रांचा एक ग्रुप बनवला, 2.25 नक्षत्रांचा, तर एक राशी बनते. तर 2.25 नक्षत्र म्हणजेच एका नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि जर 2.25ची नक्षत्राची टोटल केली तर 9 चरण होतील आणि 9 चरणांची मिळून एक राशी बनते. म्हणजे इनडायरेक्टली एक राशी बनण्यासाठी सुद्धा 9 चरण लागतात. तर 9ला परत एकदा खूप महत्त्व दिसतं. म्हणूनच ज्योतिषशास्त्र असो किंवा अंकशास्त्र असो, 9 या अंकाला खूप महत्त्व आहे. अंकशास्त्रात तर इतकं बोललं जातं की 1 ते 8 नंबर जे आहेत त्या सगळ्यांची काही ना काही वैशिष्ट्ये जर आपण एकत्र केली तर ती तुम्हाला 9 या नंबरमध्ये दिसून येतात. म्हणजे 9 वाल्या व्यक्तींसाठी काही बोलायच्या अगोदरच त्यांना कळालं असेल की तुमचा नंबर किती पॉवरफुल आहे. परंतु आता ह्या नंबरची व्हायब्रेशन कशी येते, त्याच्यामध्ये काहीतरी प्लस आणि काहीतरी मायनस असणारच आहे. मग आता मी तुम्हाला त्याचं स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत, व्यक्तित्व कसं असतं ते सांगतो. तर सुरुवात करूयात. 9 नंबरवाला जो व्यक्ती आहे, हा 9 नंबर कोणाचा आहे तर मार्सचा आहे, मंगळाचा आहे. मंगळ हा प्लॅनेट कसा आहे, एकदम अग्नितत्व असलेला प्लॅनेट आहे. तर सेम हेच तत्व यांच्यामध्ये पण दिसून येतं. 9 नंबरवाल्यामध्ये खूप अग्रेशन असतं, रागीट असतं ती लोक. बड्डेटमध्ये सिंगल 9 असेल ना तरी खूप झाला. मल्टिपल टाइम्स 3-4 वेळा 2 वेळा जर 9 आला असेल तर किती राग असेल या लोकांमध्ये लगेच समजून येईल तुम्हाला. आणि रागिष्ट राहून यांचं नुकसान होतं, काय फायदा होत नाही. कारण याच्यामुळे काय होतं, भांडणं होतात, वादविवाद होतात आणि नको त्या वादविवादांमुळे आणि भांडणामुळे यांच्यावर कोर्ट केस असलेली दिसून येते. महाभारतामध्ये सगळ्यात दानवीर जे व्यक्तिमत्व होतं ते कोणाचं होतं, कर्णाचं. तसंच आहे ह्या सगळ्या नंबरमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर दानवीर खऱ्या अर्थाने 9 नंबरवाले असतात. ते आपल्या मित्रांना किंवा आपल्या जवळच्या लोकांना मदत करायला मागे पुढे पाहत नाही. जर तुमच्या ग्रुपमध्ये 9 नंबरवाला व्यक्ती असेल आणि तुम्ही अडचणीत आलात तर सगळ्यात पहिला फोन तुम्ही त्या 9 नंबरवाल्या व्यक्तीला करा, कारण ती सगळ्यात पहिली व्यक्ती धावून येईल तुमच्या मदतीला. कारण ते कधी वेळ काळ बघत नाही, किती वाजलेले असू द्या, रात्रीची वेळ जरी असली तरी सगळ्यात पहिले मदतीला धावतील ते 9 नंबरवाले, कारण त्यांना मदत करायला आवडतं. परंतु आत्ताच्या जमान्यामध्ये अशी मदत करणं फार महागात पडते. कारण काय होतं, अनेक स्वार्थी लोक असतात आजूबाजूला, ते तुमचा फायदा घेतील आणि त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही मदत करत जाल आणि नंतर तुम्हालाच त्याचं टेन्शन येईल. हां, परंतु मी एक इथे सांगू शकतो तुम्हाला, जरी तुम्हाला सुरुवातीला असे अनुभव आले असतील तरी परंतु शेवट मात्र तुमच्या फेवरमध्ये होईल. कारण का, तुम्हाला देखील मदत करायला कोण ना कोण मित्र तुमच्या मदतीला धावून येईल. 9 नंबर असाच आहे, देत राहा
तुम्हाला येत राहील. कारण बघा 9 नंबरमध्ये जर मी एखादा नंबर मिळवला 4, तर 9 + 4 केले तर किती होतील 13. 13चं एक सिंगल डिजिट करा, 1 + 3 परत 4 आला, म्हणजे तुम्ही 4 त्याच्यात ॲड केले, परत 4 मिळाले. हेच तत्त्व आहे. तुम्ही मदत करत चला, तुम्हाला मदत मिळत राहील. फक्त तुम्ही मनामध्ये स्वार्थी भाव आणू नका, कारण काय होतं, तुमच्या मनातल्या स्वार्थी भावामुळे 9 नंबरची व्हायब्रेशन कुठेतरी डॅमेज होईल. कारण हा नंबरच असा आहे की याचं मल्टिपल जरी केलं ना तुम्ही, तरी 9 नंबरवरच येईल, बाकी कोणत्या नंबरमध्ये दिसून नाही येणार. समजा 9 × 5 केलं मी, 9 5 45, 4 आणि 5ची ॲडिशन करा, 9च येते. म्हणजे ह्या 9 नंबरमध्ये इतकं चांगलं व्हायब्रेशन आहे, ती फक्त तुम्हाला दुसऱ्याला मदत करायलाच आलेला आहे. मानवतावादी नंबर आहे हा, लक्षात घ्या. तुम्हाला मदत करायचीच आहे, तुम्ही त्याचा विचार करू नका, तुम्हाला तुमचे रिटर्न्स पण चांगले येतील. 9 नंबरवाल्या व्यक्तीचं एक वैशिष्ट्य सांगतो, हे दोस्ती मनापासून निभवतात, आणि जर कोणी यांच्याबरोबर वाकड्यात शिरलं तर ती दुश्मनी पण तेवढीच मनापासून निभवतात. समजा आता 9 नंबरवाल्याला कोणी मदत केली आणि त्याने 10 ठिकाणी लोकांना सांगितलं, तर यांना आवडत नाही. ते परत अशा व्यक्तीची मदत परत कधीच घेणार नाही, त्याच्यावरती क्रॉस फुल्ली मारून टाकतील आणि त्या व्यक्तीला परत कधीच मदतीसाठी त्याच्याकडनं अपेक्षा ठेवणार नाहीत. कारण यांना कसं असतं, हे लोकांना मदत करतात तेव्हा हे लोकांना कधीच सांगत नाही इतरांना. ते आपली मदत गुपचूप करतात आणि स्वतःपुरतीच ठेवतात, त्यांना ते आवडत नाही. आणि असंच सेम त्यांना वाटतं की बाकीच्यांनी पण राहावं, मदत केली तर 10 ठिकाणी ती बोलून दाखवू नये. 9 नंबरची व्हायब्रेशन इतकी जबरदस्त आहे. समजा तुमच्या बर्थडेटमध्ये 2 किंवा 3 वेळा 9 नंबर आला असेल तर खूप प्रॉब्लेम होतील. कारण काय होतं, अग्रेशन इतकं वाढेल तुमच्यामध्ये, रागिष्ट इतके व्हाल तुम्ही की तुम्हाला त्याचा म्हणतात ना, रागाच्या भरात तुमच्याकडनं काहीतरी चुकीचं कृत्य घडलं जाऊ शकतं. ॲक्सिडेंट होणं किंवा लागणं, धडपडणं. आता तुम्ही बघा, तुमच्या घरात जर कोणी व्यक्ती असेल 9 नंबरवाली, मूल असेल शक्यतो, तर ते किती धडपडते बघा, त्याला किती वेळा लागत असतं. कारण हीच व्हायब्रेशन आहे 9 नंबरची. 1 9 खूप झाला, पण 2 किंवा 3 4 वेळा जर 9 असेल तर खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. आता प्रॉब्लेमॅटिक कुठे होईल, तर अजून एका गोष्टीत प्रॉब्लेम होईल, तो म्हणजे मॅरिड लाईफमध्ये. कारण मॅरिड लाईफमध्ये थोडंसं तडजोड असते, ॲडजस्टमेंट असते. आता यांच्यामध्ये इतकं अग्रेशन आहे, इतका राग आहे, तर याच्यामुळे काय होईल, मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट नक्कीच होतील. त्याच्यामुळे सिंगल 9 खूप झाला. 9 नंबरवाल्याची पर्सनॅलिटी खूप अट्रॅक्टिव्ह असते. कारण का, मुळातच हा एकदम जोशीला नंबर आहे, एनर्जीवाला नंबर आहे, तर पर्सनॅलिटी एकदम अट्रॅक्टिव्ह. यांची हाईट चांगली असते. जर मुलगी असेल तर ती टॉमबॉयसारखी दिसेल. तर यांच्याकडे काय होतात, बाकीचे लोक अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, यांच्या अफेअर्स जास्त होऊ शकतात. आणि मॅरिड लाईफमध्ये पण प्रॉब्लेम होतात, कारण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पण होण्याची दाट शक्यता असते. कारण यांची पर्सनॅलिटीच तशी असते आणि ह्या पर्सनॅलिटीचा प्रॉब्लेम त्यांना होत असतो. आता 9 नंबरची व्हायब्रेशन इतकी जास्त आहे, किंवा तुमच्या बर्थडेटमध्ये 2 वेळा 3 वेळा 9 आला असेल, तर तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्ही जिम जॉईन करा. बघा, तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे ना, तिला कुठेतरी फ्लो तिचा एका योग्य ठिकाणी योग्य डायरेक्शनला जाऊ द्या. फिजिकल हार्डवर्क, जेणेकरून तुमची एनर्जी तिथे थोडी ब्लास्ट होऊ शकते आणि बाकीच्या गोष्टी मग तुमच्या थोड्याशा रागावरती कंट्रोल याचंही हेल्प होऊ शकते. तर लक्षात ठेवा, 9 नंबरची व्हायब्रेशन जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला दिसते ती निगेटिव्ह आहे, राग येतो आहे तुम्हाला जास्त, किंवा तुम्ही हायपर होत आहेत काही गोष्टी घेऊन, तर तुम्ही अशा वेळेला जिम जॉईन करा, ॲक्टिव्हिटी करा, फिजिकल ॲक्टिव्हिटी, जेणेकरून तुमच्या एनर्जीला एक योग्य डायरेक्शन मिळेल आणि तुमचा रागावरती कंट्रोल यायला मदत होऊ शकते. 9 नंबरवाल्या व्यक्तीने शक्यतो सात्विक आहार घ्यायचा असतो. नॉनव्हेज खाऊ नका, ड्रिंक करू नका, स्मोक करू नका. कारण 9 नंबर खूप चांगला नंबर आहे, खूप सात्विक नंबर आहे. आणि याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, तुम्ही जर का खूप जास्त ऑइली खात असाल, स्पायसी खात असाल किंवा नॉनव्हेज खात असेल, तर त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमधलं तामसिक तत्व वाढेल आणि गरमपणा वाढेल. ऑलरेडी 9 नंबर हा गरमच आहे, अग्नितत्वाचाच नंबर आहे. इतरांच्या बॉडीच्या टेम्परेचरपेक्षा तुमच्या बॉडीचं टेम्परेचर किंचित जास्तच राहतं. तुम्ही पाहिजे तर बघा करून, नाहीतर तुम्हाला ॲसिडिटी होणार किंवा गरम पदार्थ खाल्ल्याने जे आजार होतात ना, ते होण्याची दाट शक्यता आहे. BP हाय होऊ शकतो, कारण तुमचा मुळातच 9 नंबर आहे, अग्रेशन जास्त आहे, तापट असता तुम्ही. तर हे सगळं तुम्ही कंट्रोल करा, जेणेकरून तुम्हाला हेल्थमध्ये जास्त इश्यू येणार नाही. मुळातच तुमचा हेल्थ इश्यू सगळ्यात मोठा कोणता आहे, लागणं, धडपडणं, इंजरी काहीतरी होत राहते तुम्हाला. 9 नंबरवाले व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे माहिती आहे का, ते ना खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तोंडावर बोलतात. आणि आत्ताच्या जमान्यात कोणी तोंडावर बोललेलं कोणाला आवडत नाही, परंतु 9 नंबर त्याचा विचार नाही करणार, जे आहे ते खरं सांगून टाकतात आणि मोकळे होतात. आता मी तुम्हाला समजवलं, 9 नंबरमध्ये काही कोणता नंबर ॲड केला तरी पुन्हा तोच नंबर येतो. 9 नंबरचे मल्टिपल केले तर पुन्हा
9 नंबरच येतो, हे मी तुम्हाला समजवलं. आता याचाच यूज केला गेला आहे कॅलेडियन न्यूमरॉलॉजीमध्ये, की 9 नंबर जर असं असेल त्याचं वैशिष्ट्य, तर 9 नंबरची व्हायब्रेशन जर अशी असेल तर कोणत्याही अल्फाबेटला त्यांनी 9 नंबर दिलेला नाही आहे. 1 ते 8 नंबरचाच यूज त्यांनी अल्फाबेटसाठी केलेला आहे. नेम न्यूमरॉलॉजीमध्ये कॅलेडियन न्यूमरॉलॉजीचा जास्त रिझल्ट आपल्याला ॲक्युरेट येताना दिसतात. 9 नंबरवाल्या व्यक्तीला सेल्फ इस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा वाटतो. जसं 3 नंबरवाल्यासाठी असतो ना, तसंच यांच्यासाठी पण आहे 9 नंबरवाल्यांसाठी. यांना सेल्फ रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. 9 नंबरचे लकी नंबर आहेत 1, 3, 5, 7 आणि अनलकी नंबर आहेत 2, 4, 8 हे त्याचे अनलकी नंबर आहेत. 6सुद्धा येईल याच्यामध्ये, परंतु 6 बरोबर थोडी व्हायब्रेशन चेक करा. तुमचा सेल्फ एक्सपिरियन्स बघा कसा आहे, कारण 6 नंबर काही न्यूमरॉलॉजिस्ट सांगतील लकी आणि काही सांगतील अनलकी आहे. तर तुम्ही स्वतः चेक करा 6वाल्या व्यक्तीबरोबर तुमचं किती पटतं आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता. परंतु जनरली 6 बरोबर म्हणजे 3 आणि 6 आणि 9 हे एकाच फॅमिलीतले नंबर आहेत. म्हणजे बऱ्याच मुलांक नंबर 3, 6, 9वाल्यांचे इव्हेंट जे असतात लाईफमधले ते पर्सनल इयर किंवा रनिंग एज 3, 6, 9वर आलं की जास्त रिझल्ट दिसून येतात. लकी कलर कोणते आहेत 9 नंबरसाठी? तर लकी कलर आहेत त्यांच्यासाठी येल्लो शेड, ग्रीन शेड किंवा रेड शेडचा यूज तुम्ही करू शकता. अनलकी कलरमध्ये ब्लॅक कलर हा त्यांचा अनलकी कलर आहे. तर 9 नंबरवाल्या व्यक्तीने कोणत्या फील्डमध्ये करिअर केलं पाहिजे? सगळ्यात प्रथम 9 नंबर तर अग्रेशन आहे, एनर्जी आहे, तर मग या लोकांनी स्पोर्ट्समध्ये जायला काही हरकत नाही. किंवा ॲक्टर, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हे लोक चांगलं काम करू शकतात, कारण त्याच्यामध्ये ॲक्शन फिल्म असतात ना, त्यामध्ये यांचा रोल चांगला येतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अक्षय कुमार, सलमान खान यांचे पण मुलांक नंबर 9 आहेत. तसंच ब्रुसलीचं सुद्धा मुलांक नंबर 27 आहे, म्हणजे 9 येतो. ह्या लोकांनी जिम ट्रेनर किंवा कोच असतात ना, क्रिकेटमध्ये झालं किंवा कोणत्याही स्पोर्ट्समध्ये जे कोचिंग केलं जातं ना, ते कोच हे लोक चांगले बनवू शकतात. जिथे एनर्जी किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी आहेत ना, अशा सगळ्या गोष्टी यांना सूट करू शकतात. तसंच ह्या लोकांनी रिअल इस्टेटमध्ये किंवा चांगले सर्जनसुद्धा होऊ शकतात. हे लोक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा हे लोक चांगलं काम करू शकतात. या लोकांमध्ये अग्रेशन आहे, तर अग्रेशन कुठे पाहिजे आपल्याला? आर्मी, पोलीस, डिफेन्स, नेव्ही या क्षेत्रामध्ये हे लोक चांगलं काम करताना दिसतात. 9 नंबरवाल्या व्यक्तीला हेल्प करायला आवडतं, लोकांना मदत करायला आवडतं. तर या व्यक्तींनी NGOच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत करू शकतात. एज्युकेशनमध्ये सुद्धा हा नंबर चांगला काम करतो. आतापर्यंत आपण मुलांक नंबरची जी सिरीज होती 1 पासून 9 पर्यंत ती पूर्ण केलेली आहे. आता इथे ही सिरीज संपलेली आहे. याच्यापुढे आपण वास्तूची सिरीज चालवू. वास्तूवरती वेगवेगळे जे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती आपण तुम्हाला माहिती देऊ. तसंच आतापर्यंत जी माहिती जर तुम्हाला आवडली असेल, कोणते पॉईंट्स तुम्हाला जास्त मॅच झाले असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.